छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, त्याचबरोबर नंदूभाऊ पवार, त्याचबरोबर वैशालताई नागवडे, नितीन भाऊ दोरगे आदी कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आलेल्या सर्व उमेदवारांचं भव्य असं हार्दिक अभिनंदन करण्यात आलेले आहे. कपाळाला गावाला नाही राव. दौंड शहरामध्ये जीसीपी भरून गुलाल उधळण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदी दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांचा बहुमताने विजय झालेला असून नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. रामकृष्ण हरी. जन आधार दौंड नगर परिषद अतिशय अटीतटीची निवडणूक झालेली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाची बाजी मारलेली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांचा बहुमताने विजय झालेला असून
या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सांगता सभा झालेली असताना या सांगता सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दौंडकरांना एक आव्हान केले होते. मी कामाचा माणूस आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना बहुमताने निवडून द्या असं आव्हान दौंडकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले होते. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दुर्गादेवी जगदळे हे बहुमताने निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या ठिकाणी वीर धवल बाबा जगदाळे आणि उमेदवार धवलबाबा जगदाळे त्याचप्रमाणे दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केलेला आहे. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात, त्याचप्रमाणे नंदूभाऊ पवार, त्याचप्रमाणे वीर धवलबाबा जगदाळे, वैशालीताई नागवडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. दौंड नगर परिषद मध्ये निवडून आलेले उमेदवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार अर्पण केलेले आहे. दौंड नगर परिषद निवडणूक 2025 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 9 उमेदवार, 8 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे हे निवडून आलेले आहेत. इंद्रजित जगदाळे हे नगरसेवक पदी निवडून आलेले आहेत आणि दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे हे नगराध्यक्षपदी उभे होते, तेही निवडून आलेले आहेत. रिटर्न द्यायचे का पैसे? तुम्ही